मोठी बातमी. अपाक ई कुमार मी किंवा ए कुमार पू नोंदी ई फेरफार प्रणालीत घेण्याचे शासनाचे आदेश. पुणे. राज्यभरात सुरू असलेल्या ई फेरफार प्रणालीमध्ये जमिनीच्या नोंदी अधिक अचूक करण्याच्या उद्देशाने भूमी अभिलेख विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता अपाक म्हणजेच अल्पवयीन पालक मायनर गार्डियन ए कुमार मे म्हणजेच एकत्रीकृत कुळमालक महिला आणि ए कुमार पू म्हणजेच एकत्रीकृत कुळमालक पुरुष या नोंदी घेण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक कार्यालयाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नोंदी घेताना करायचे बदल. अनेकदा गाव नमुना 7/12 आणि 8 मध्ये या नोंदी घेताना तांत्रिक अडचणी येत होत्या. आता ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी खालील बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टोपण नावाचा वापर. आता या नोंदी स्वतंत्र ओळीत न घेता प्रणालीमधील टोपण नाव रकान्यात भरून योग्य खातेप्रकार निवडणे अनिवार्य असेल. रिएडिट सुविधेचा वापर. ज्या नोंदी यापूर्वी चुकीच्या पद्धतीने झाल्या आहेत त्या रिएडिट मॉड्यूलचा वापर करून तातडीने दुरुस्त कराव्यात. अल्पवयीन वारसांसाठी विशेष सूचना. अल्पवयीन वारसांची नोंद करताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश आहेत. अल्पवयीन वारसाच्या नावासमोर त्यांच्या पालकांचे नाव टोपण नाव रकान्यात नमूद करून योग्य खातेप्रकार निवडणे गरजेचे आहे. प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश. ओडीसीच्या अतिरिक्त अहवालातील नोंदींची पडताळणी करून घोषणापत्र -9 भरण्यापूर्वी त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. भूमी अभिलेख विभागाच्या या निर्णयामुळे जमिनीच्या डिजिटल नोंदींमध्ये येणारा गोंधळ दूर होणार असून ई फेरफार प्रणाली अधिक कार्यक्षम होणार आहे. राज्य समन्वयक कार्यालयाने सर्व संबंधित घटकांना या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.